हो अंगार गळ्यातील अंगार गळ्यातील अंगार गळ्यातील अंगार गळ्यातील पुष्पहारा न करूया लढवया इथल्या एक एक बहुजनाला करूया. अरे अंगार गळ्यातील पुष्पहारांना करूया आणि लढवया इथल्या एक एक बहुजनाला करूया. अरे मेणबत्त्या पेटवण्यात तुम्ही मानू नका धन्यता. अरे क्रांतीचे केंद्र आता या विहाराला करूया. क्रांतीचे केंद्र आता या विहाराला करूया. म्हणून तुला मला तारण्या भीमराव आला अशा सुंदर असं ऐकलेलं आहे आणि म्हणून सुद्धा मी सुद्धा ऐकवणार आहे. अरे कातडीला चमक तुला अरे कातडीला चमक तुझ्याली भीमामुळे कातडीला चमक तुझ्या आली भीमामुळे. आम्ही माणसासारखे माणसं असून आम्हाला कुणी माणूस म्हणायला तयार नव्हतं. या देशामध्ये कुत्र्याला कुत्र म्हणाय जायचं, गाईला गाय म्हणल्या जायचं, बैलाला बैल म्हणल्या जायचं, परंतु आम्ही माणसासारखे माणसं असून आम्हाला कुणी माणूस म्हणायला तयार नव्हतं. आणि म्हणून प्रथमतः आम्हाला जर कुणी माणूस म्हणून समजलं असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे कातडीला चमक तुझ्या भीमामुळे अरे कातडीला चमक तुझ्या भीमामुळे. मधुकर दादा लढण्याची धमक तुला ही आली भीमामुळे. कातडीला चमक तुझ्या आली भीमामुळे.
आणि हे परिवर्तन पाहून जातीवादी लोकांच्या पोटातलं पोटसूळ उठायला लागलं. हे परिवर्तन पाहून अरे हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हे परिवर्तन बघा. आमचे दादा वकील आहेत. दादा वकील आहेत. ही बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि म्हणून हे परिवर्तन बाबासाहेबांमुळे आहे. आणि म्हणून सांगायचं आहे अरे हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है और हम जो ठहरते तो तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश ना करना हरगिज. अरे हम बदल जाते हैं तो सारा इतिहास बदल जाता है. सारा इतिहास बदल जाता है. चमक तुझाली लढण्याची धमक तुलाही आली. प्यायाला पाणी नव्हतं. प्यायाला पाणी नव्हतं. आज हौद आला. प्यायाला पाणी नव्हतं. आज हौद आला दारी. अन पोरग तुझी विदेशाची करतो यावारी. प्यायाला पाणी नव्हतं. आज हौद आला दारी. आणि पोरग तुझी विदेशाची करतो या वारी. विमानानं माझं पोरग विमानानं फिरतोय. हे परिवर्तन बाबासाहेबांमुळे आलं. कारण दादानी सांगितलं त्यांचे 2 मुलं एक बाबासाहेबाच्या चळवळीसाठी अर्पण आहेत. म्हणून असे मुलं निर्माण झाले पाहिजे. म्हणून सांगायचं आहे अरे बुजदिल बच्चा कौम पे सैदा मत करो. बुजदिल बच्चा कौम पे सैदा मत करो और जानबूझकर अपने कोप का सौदा मत करो. कांसीराम के जैसा वतन के लिए हो राहुल. अरे आसाराम जैसा हरामी बच्चा पैदा मत करो. हरामी बच्चा पैदा मत करो. ऐका प्यायाला पाणी नव्हतं. आज हौद आला दारी. अरे पोरग तुझी विदेशात करतो यावारी. बंगल्याला रौनक तुझ्या आली भीमामुळे. बंगल्याला रौनक तुझ्या आली भीमामुळे. लढण्याची धमक तुलाही आली भीमामुळे.
बघा नंबर 2 मध्ये ऐकवणार आहे. अरे गळ्यामध्ये सोन तुझ्या हातामध्ये सोन, अरे गळ्यामध्ये सोन तुझ्या हातामध्ये सोन, पण अरे धम्मदानाच्या नावाने पाळतो यमुना. बघा गळ्यामध्ये सोनं तुझ्या हातामध्ये सोनं, पण धम्मदानाच्या नावाने पाळतो या म्हणून. इकडे बाबासाहेबाच्या नावानं 1-1 लाख रुपये पगार, 2-2 लाख रुपये पगार. परंतु बाबासाहेबाच्या जयंतीची वर्गणी द्यायचं म्हणलं की साहेब 11 रुपये देतात. पगार किती? 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख. देणगी किती? हातात सोनं गळ्यात सोनं. परंतु बाबासाहेबांच्या कार्याची पट्टी द्यायचं म्हणलं की 11 रुपये. घरी नाही साहेब. काही तर मावल्या म्हणतात साहेब बाहेर गेले. साहेबाच्या बायका, आपल्या गोरगरिबाच्या बायका माय मावल्या चांगल्या असतात. मालक घरी नसले तरी माय मावल्या पट्टी देतात, वर्गणी देतात. परंतु साहेबाच्या बायका साहेब घरातच असतात आणि बाई म्हणतात साहेब बाहेर गेले. आणि म्हणून सांगायचं आहे, अरे गळ्यामध्ये सोन तुझ्या हातामध्ये सोन, अरे गळ्यामध्ये सोन तुझ्या हातामध्ये सोन. अरे काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. बाबासाहेबाच्या पुण्याईनं काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल आम्हाला लिहायला मिळत नव्हतं, आज लेणं होत नाही. परंतु पैशानं एवढं माजून गेलो मनोज राजा, अरे वंदनेला आमचं युहारामध्ये जाणं होत नाही. ऐका गळ्यामध्ये सोन तुझ्या हातामध्ये सोन, अरे गळ्यामध्ये सोन तुझ्या हातामध्ये सोन, पण धम्मदानाच्या नावाने पाळतो यमुना. अरे आवाजात खनक तुझ्याने भीमामुळे, अरे आवाजात खनक तुझ्याने भीमामुळे. लढण्याची धमक तुलाही आली भीमामुळे. अशोकाच अशोक चक्र लावतो घरावरी, अरे अशोकाच अशोक चक्र लावतो घरावरी. आणि गुपचीप करून येतो सैलानीची वारी. बघा अशोकाचा अशोक चक्र लावतोय घरावरी,
आणि इकडे गुपचीप करून येतोय सैलानीची वारी. इकडे त्याला विचारलं, बापू तू कोणाचा? हे नेपाळून सांगतो, मी बुद्धाचा. मी बुद्धाचा. त्याच्या बायकोला विचारलं, माय तू कोणाची? ती म्हणती मी बुद्धाचीच. अशा काही काही लोक समाजामध्ये मनसंदे लोक आहेत. इथले नाही तिथले लय चांगले आहेत, परंतु काही काही गावचे इकडं नेपाळून सांगतात मी बुद्धाचा, आणि तिकडं सैलानीची वारी. काही काही माय मावळ्या तर समाजामध्ये आल्या अशा वाटतात किती बुद्धाच्या विचाराच्या आहेत. पांढऱ्या शुभ्र साड्या घालून चार चौकीमध्ये मधात येऊन बसून नेपाळून गाणं म्हणतात, बाई माझ बाई माझ बाई माझ बाई माझ नसीब आहे थोर, मिटला जीवाचा घोर, असले नल्याले मी, उपासिका झाले मी, उपासिका झाले मी. कवर जवळ पांढरी साडी आहे तवर, आणि पांढरी साडी घरी नेऊन फेडली, दुसरी साडी नेसली की तिचं आपलं सुरू. सैल्या सैल्या सैल्या. इथं नाही बरं का, दुसरीकडला. इथलं काहीच नाही, इथं लय चांगले माणसं आहेत. इथले एवढे लोक चांगले आहेत, बुद्धाच्या विचाराने चालणारे एवढे मोठे भव्यदिव्य अशी त्यागमूर्ती माता रमाईची जयंती साजरी होत आहे. भव्यदिव्य या ठिकाणी बुद्धाची वास्तू निर्माण होणार आहे या जागेमध्ये, कारण या ठिकाणचे बुद्धाचे विचाराचे लोक आहेत. म्हणून तुम्हाला वंदन आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमाचं आयोजन का करावं लागतं आणि का केल्या जातं या ठिकाणी सांगणार आहे. कारण प्रभावी जरी ठरू लागली, प्रभावी जगी ठरू लागली माझ्या भीमाची गाणी, प्रभावी जगी ठरू लागली माझ्या भीमाची गाणी, आणि समाज जागा करू लागली माझ्या भीमाची गाणी. लढवय्या रूप भीमाचं भीम बाण्यात आहे, अरे 10 फासनाचं बळ या एका गाण्यात आहे. समता इथे पेरू लागली माझ्या भीमाची गाणी, आणि हा समाज जागा करू लागली माझ्या भीमाची गाणी, हा समाज जागा करू लागली माझ्या भीमाची गाणी. अशोकाच अशोक चक्र लावतो घरावरी, अरे अशोकाच अशोक चक्र लावतो घरावरी, आणि गुपचीप करून येतो सैलानी वारी. अरे मेंदूची ती मग तुझ्या केली भीमामुळे, मेंदूची मग तुझ्या केली भीमामुळे. लढण्याची धमक तुलाही आली भीमामुळे. अरे कातडीला धमक तुझाली भीमामुळे. अरे कातडीला चमक तुझाली भीमामुळे. पण लढण्याची धमक तुलाही आली भीमामुळे. Yeah.